नमस्कार, मी रेणुका. तर तुम्हा सर्वांचं म्हणजे यूट्यूब चॅनलमध्ये फार फार स्वागत आहे. तर या हिवाळ्याच्या थंडीमध्ये तुम्हाला काहीतरी चटपटीत खाण्याचं मन होत आहे. तर आज मी तुम्हाला अशीच चटपटीत फारच टेस्टी अशी रेसिपी घेऊन आलेली आहे, जी एकदा नक्की करून बघा. मग चला सुरू करू आजचा व्हिडिओ. मग ही रेसिपी बनवण्यासाठी मी इथे 5 बटाटे घेतलेले आहेत. तर सर्वात आधी हे बटाटे आपल्याला व्यवस्थित धुवून घ्यायचे आहेत. तर बटाटे आपल्याला एकदम स्मॉल आकारचे घ्यायचे आहेत. त्यानंतर या बटाट्याची आपल्याला सगळी साले काढून टाकायची आहेत. तर मी ते सगळ्या बटाट्याचे साले काढून घेतलेले आहेत. त्यानंतर आता आपल्याला हे बटाटे कट करायचे आहेत. तर त्यासाठी मी इथे एक चाकू घेतलेला आहे. तर या बटाट्यावरती आपल्याला चाकूने डिझाईन बनवायची आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला ही डिझाईन बनवायची आहे. तर हे बटाटे आपल्याला असे पीसेसमध्ये कट करायचे आहेत. तर पूर्ण बटाटे कट करायचे नाही आहेत. तर अशा पद्धतीने हे आपल्याला बटाटे कट करून घ्यायचे आहेत. त्यानंतर उभे अशाच तऱ्हेने हे बटाटे कट करायचे आहेत. या प्रकारे. त्यानंतर अशा प्रकारे हे सगळे बटाटे आपल्याला कट करून घ्यायचे आहेत. मग आपल्याला याच्यामध्ये बाकीचे साहित्य घालायचे आहे. तर सर्वात आधी याच्यामध्ये 1 चमचा गरम मसाला पावडर घालायचा आहे. त्यानंतर याच्यामध्ये चवीनुसार लाल मिरचीची पावडर घालायची आहे. त्यानंतर याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे. मग यामध्ये 2 चमचे लिंबूचा रस घालायचा आहे. तर मी ते अर्धा लिंबू घेतलेला आहे. तर तुम्ही इथे चाट मसाल्याचा पण वापर करू शकता. मग शेवटी यामध्ये आपल्याला 2 चमचे कॉर्नफ्लोअर घालायचं आहे. आणि आता हे सगळे बटाटे व्यवस्थित मिक्स करायचे आहेत. तर या बटाट्यांना हा सगळा मसाला व्यवस्थित लावून घ्यायचा आहे. त्यानंतर आता हे बटाटे आपल्याला 10 मिनिटांपर्यंत मॅरिनेट होण्यासाठी असे ठेवून द्यायचे आहे. मग आता इथे 10-15 मिनिटे झाली आहेत. त्यानंतर आता हे बटाटे आपल्याला फ्राय करायचे आहेत. तर त्याच्यासाठी मी गॅसवर तेल ठेवले आहे. तर आता हे बटाटे आपल्याला मंद आचेवर ठेवून व्यवस्थित कुरकुरी होईपर्यंत दोन्ही बाजूनी फ्राय करून घ्यायचे आहेत. तर आता इथे हे बटाटे व्यवस्थित फ्राय झालेले आहेत. तर अशा पद्धतीने तुम्ही ही रेसिपी बनवून गरमागरम सॉसबरोबर एक स्नॅक्ससारखं सर्व करू शकता. तर मग आजच्या व्हिडिओमध्ये इतकेच. पुन्हा भेटूया आणखीन एक नवीन व्हिडिओमध्ये. तर मग थँक्स फ्रेंड्स वॉचिंग माय व्हिडिओ.